भारत माता की वंदे वंदे। आदरणीय व्यासपीठ, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, माझ्या बंधू भगिनींनो आणि बालमित्रांनो, आज आपण 15 ऑगस्ट निमित्त सर्व इथे एकत्र जमलो आहोत। आज या देशभक्ती, उत्साह व राष्ट्राभिमानाची प्रेरणा घेऊन ज्या क्रांतिकारकांनी संघर्ष करून आपल्या प्राणाची आहुती दिली, अशा क्रांतिकारकांना वंदन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया। राष्ट्रध्वजाचा सन्मान व गौरव आपण सर्व करतोच। ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली संघर्ष करून, तसा संघर्ष आपणही जीवनात करूया। मनापासून अभ्यास करून आपल्या माता पित्यांचे, शाळेचे व आपले स्वतःचे नाव नक्कीच उज्ज्वल करूया। आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे। या उंचवलेल्या नावांनी आपण सर्वजण नक्कीच मोठे होऊ, अशी मी आशा करते व सभापती व नगरसेवक म्हणून नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी गवाही देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। नगरसेवक खराब भाऊ आणि आविष्कार कार्याचे नगरसेवक वंदागे सर, सेवानिवृत्त शिक्षक काळे मॅडम, गाडेकर सर, स्वामी सर, विद्यार्थी मित्रांनो, माझ्या सर्व मला एकच विनंती आहे। आज 15 ऑगस्ट 1947 म्हणजे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, त्या देशासाठी त्यांनी बलिदान दिलं, म्हणून त्यांना अभिवादन करतो। आणि माझं एकच म्हणणं आहे दोन्ही नगरसेवकांना की मला माझ्या शाळेसाठी, मुलांसाठी पाण्याची व्यवस्था, जो नळ बंद केला होता तो नळ देण्यात यावा। आणि जे पाठीमागे मला विकाराबरोबर बोललो होतो फोन करून, त्याची खूप अडचण येऊ लागली। तर माझं एकच विनंती आहे की मुलांसाठी मला फक्त पाण्याची व्यवस्था करून द्या, आणि तेवढं जे आहे तेवढं करून द्या बस। माझी काही दुसरं काही जास्त मागणी नाही आहे, मुलांसाठी पिण्याची व्यवस्था नाही आहे, म्हणून तुम्ही एवढं मला हो चालेल चालेल। सरांनी गवाही दिली याच्याबद्दल मी धन्यवाद मानतो त्यांना आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आज आपण स्वातंत्र्य 80वा दिवस हा साजरा करतोय। 80 वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्य मिळून, आणि आपल्या या देशामध्ये ज्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, अनेक नेत्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। आज आपण ह्या देशामध्ये स्वातंत्र्य छानपैकी आपण राहतोय। शाळामध्ये काय काय उपक्रम होणार? आज शाळेमध्ये कवायत, भक्तगीत आणि भाषण असे अनेक प्रकारचे, आणखी प्रभात फेरी असे कवायत, ह्या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये 15 ऑगस्ट निमित्त घेण्यात आलेल्या आहेत। आज उपस्थित 2 नगरसेवक मीनाताई खरात, मयूर वंजारी, हे 2 नगरसेवक आज आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। लहान मुलांना त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिलं। त्यांनी सांगितलं की आपण ह्या भारतामध्ये ही जी यंग पिढी आहे, ही नवीन पिढी ही आपल्या देशाची भवितव्य आहे। उद्या आपला हा देश घडवण्यासाठी हे नवीन जे व्यक्ती आहेत, मुलं आहेत लहान लहान,
जे यंग जनरेशन आहे तेच उद्या भारताचे भवितव्य निर्माण करणार आहे. माझं नाव विलास दिगंबर अंकुमुळे, ओम प्राथमिक शाळा, मुख्याध्यापक N6 सिडको औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. थोडं शाळाबद्दल सांगा. शाळा ही 1985 ला स्थापन झालेली आहे. 1985 पासून तर अद्यापर्यंत ही शाळा चांगल्या प्रकारे तिथं 200-250 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. गोरगरीब मुलं आहे आणि त्या गोरगरिबाला न शुल्क न घेता कुठली प्रकारची फी नसताना आम्ही ह्या मुलांना घडवतो आणि त्यांना ज्ञान देण्याचा आम्ही चांगल्या प्रकारे हे करतो. किती लोकांच्या स्टाफ आहे? आम्ही पूर्ण शिक्षक 9 जण आहे आणि 200-250 विद्यार्थी आहे. लहान मुलांना काय संदेश देणार विद्यार्थ्यांना? लहान मुलांना एकच आहे की तुम्ही छानपैकी शिक्षण घ्या आणि छान शिका आणि देशाचं भविष्य घडवा. शाळेच्या नावावर ऍड्रेस सांगा. ओम प्राथमिक विद्या मंदिर N6 सिडको, छत्रपती संभाजीनगर.